श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 5 जुलै आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची आज पूर्णपणे शक्यता आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्र-मैत्रिणींना घेऊन देऊ नका. प्रेम आणि रोमांस तुमचा मूड आनंदी राखतील. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचं आहे हे जाणून घ्या. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला सुरुवात होईल. शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकणार आहे आणि तुम्ही कुणी जवळच्या व्यक्तीसोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. तसंच तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभा राहणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असणार आहे, पण आरोग्याला गृहीत धरू नका. आयुष्याची काळजी घेणं ही आपल्या काळाचीच गरज आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळून जातील. भरपूर आनंदाचा दिवस जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर कोणतेही विचाराचे काहूर माजत नाही, त्यामुळे सतत तुमच्या प्रिय व्यक्तीच्या संपर्कात राहा. तुमच्या नोकरीला चिटकून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करेल अशी अपेक्षा मात्र बाळगू नका. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज थोडे चिंतेत राहू शकतात आणि याबाबतीत विचार करून आपला किमती वेळसुद्धा खराब करू शकतात. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती आज तुम्हाला दिवसभरात येणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणलात तर तुम्हाला धनलाभ देखील नक्कीच होईल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणं अनेक गोष्टींसाठी चांगलेच असणार आहे. तसंच तुमच्या पार्टनरला आज कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. आज तुमच्या प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरवण्यासाठी सरसावलेले असतील. रिकामा वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, परंतु तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ तुम्हालाच देणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. सामाजिक स्नेहमेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचं असेल तर आजपासूनच धनबचत करा. घरातील कोणी सदस्यांच्या व्यवहाराने तुम्ही चिंतेत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमजीवनाला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आज आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवू शकतात आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे, त्यामुळे तुम्हाला परमानंदाचा लाभ मिळणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करायचा आहे. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली तर तुम्ही तुमच्याच हितालाच बाधा आणाल. सहनशीलपणे परिस्थिती हाताळणं आणि अपेक्षित निकाल मिळवणं एवढेच तुम्ही फक्त करू शकतात. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेले तातडीचे प्रवास हे लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारे ठरतील. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करतील. गैरसमाजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव नक्कीच होणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनेमध्ये पैसे गुंतवत चला. मुलांसोबत वेळ घालवणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव हा होणार आहे. आजूबाजूला काय घडतं आहे याची जाणीव ठेवा. धाडसाने उचललेली पावलं आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठले सिनेमे पाहू शकतात. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार आज हे सिद्ध करून दाखवणार आहे. पुढील रास आहे तुळ रास. तुम्हाला शांत ठेवणाऱ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवायचं आहे.
जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. मुलांमुळे लाभही मिळण्याची शक्यता आहे. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. तसंच तुम्हाला त्यांच्याशी वात्सल्याने वागायचं आहे आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवायचा आहे. प्रेमानेच प्रेम वाढतं हे कायम लक्षात ठेवा. तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळणार आहे. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्तही आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण होईल, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवत चला. आज तुमच्या आईवडिलांपैकी कोणी धनबचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणाऱ्या मित्रांबरोबर थोडंसं फिरायला गेलं तर मन हलकं होण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करत चला. आज तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा तुम्ही ध्यान योग करण्यात वेळ घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होणार आहे. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे धनुरास. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणून येणार आहे, म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. थोडीशी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही अटेंड केलेल्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील. आशा आणि आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त केले तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्यासमोर येईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार आज थोडंसं स्वार्थीपणाने तुमच्यासोबत वागणार आहे. पुढील रास आहे मकर रास. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करण्याची शक्यता आहे. शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज कोणी जवळचा व्यक्ती तुमच्यासोबत भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत देखील जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका. त्याऐवजी स्वतःहून नव्या संधीचा शोध घेत चला. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेले सल्ले जरूर ऐका. पुढील रास आहे कुंभ रास. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण नियंत्रण चिरस्थायी तरुणाचे ते गुपितच आहे. जवळच्या नातेवाईकांकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. वयोवृद्ध नातेवाईक आवाजावी मागण्या करण्याची शक्यता आहे. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करत चला आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. अनंत आणि व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असणार आहे, पण आरोग्याला गृहीत धरू नका. आयुष्याची काळजी घेणं हे आपली गरज आहे. आपल्या जीवनसाथीसोबत धनसंबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमच्यामध्ये वाद होऊ शकतो. तथापि आपण आपल्या शांत स्वभावाने सर्व काही ठीक करू शकतात. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मित हास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतकेही व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.